हे गाइस वेलकम बैक टू माय न्यू व्लॉग. आज कामाला नाही गेलो, बॉडी पेन करत होती. है ना नीलू? हाय कर, हाय कर, हाय बोल, हाय. जेवली तुम्ही? काय करता? काय करता? बोलायला देत नाही मग काय. मग काय काय तुझं नाव काय? तुझं नाव सांग. निलांश. निलांश कामेरकर. काय करतो तू? काय करतो? ओरड त्याला, ओरड. फेकून द्यायची घाण आहे, फेकून दे. डस्टबिन मध्ये फेक, फेक. अरे जायला पाण्यात खेळ, पाण्यात खेळायचा जाम शॉक आहे त्याला. मालूम है तेरे बाप को मत सिखा. सो गाईस आता मी जातो उपवनला. जरा लफडी झालीत पोरांची. चेतन चालय, चेतन भाई, मावशी भाई लोक चालले जरा शॉर्ट करायला. जातो, बघतो काय विषय कसे होतात, तुम्हाला दाखवणार मी. टेन्शन नका घेऊ, दाखवणार तुम्हाला. पुढीच्या पहिले उपवनचा मजा घ्या भाई. क्या बोलता भाई, बोल रावच ना. उपवनला अशी लोक दिसणार का तुम्हाला? कपल्स बसलेले नुसते. हे दोघं कपल पण आहेत. उपवनला याल तर डोळे भरून जाल. कशा चेतनचा भास आहे. गाईस माकडांची लफडी चालू झाली इथं, माणसांचे पहिला. तुम्ही बघू शकता इथं रॉकेटचे पुढचे टोक आहेत. अंकल ये रॉकेट का किधर जाएगा? वो जाएगा उधर मलाड. मलाड में रॉकेट लॉन्च होगा. हाँ कैसे होगा? ये क्या घिस रहे हो? शेप. ये क्या है? गाड़ी है. कौन सा? स्पेस में घुमेगा. तर गाईस तुम्ही बघू शकता रॉकेटचं काम नासा मध्ये नाही, इथं उपवनला होतो. हा बघून घ्या तुम्ही. हे ना अंकल काय बोलता? मला नको येऊ ब्लॉक मध्ये. तर काव काव लॉक मध्ये नाही तर त्यांना ब्लॉक मध्ये यायचंय. तो बघा कसा बसला. तो बघा, ये आराम का मामला है. ए ओ काका जाऊ दे, तिचं लक्षात नाही. गोपा आवाज येते ना. चेतन भाई भडकलेत काय? हो गा अनाकोंडा. सुखी फॅमिली पाहिजे काय, मस्त हवा खात आरामात. हे बघा पोरं खेळतायत. एक दिवस येईल तर चेतनची पण अशीच फॅमिली आहे ना चेतन. महादेवचं दर्शन घ्या. महादेवाचं दर्शन सर्वांना भेटला पाहिजे. काय बोलता पोरांनो? बरोबर आहे ना? अरे हे प्रभु, हे प्रभू, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद. तो गाईस आज मी ऑर्डर मारायला गेलोच नाही, वैताग आला मला. म्हणजे बघा आज बोलो घरातच राहू जरा. कोणी बाबू कोणी? ओरड त्याला, ओरड. सो गाईस आता भूक लागली. बरोबर आम्ही घरात शॉर्मा आता सगळं आणलंय. आता मेयोनीज पण घरातच बनवतो. बघतो चिकन आणलंय, मैदा आणलाय, सगळे सॉसेस वगैरे आणले. ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, तंदुरी मेव, झाले मेव वगैरे आणले. आता नॉर्मल मेव घरात बनवतो. बघतो पुढे भेटतो मग तुम्हाला कसं काय ते बनवतात ते बघतो. गाईस मेयोनीज झाला रेडी. मेव झाला. आता चिकन देते कनक. तिचं आज तोंड उतरलं जरा.
हे रेडीमेड आणते दादावाले. आता बनवतो शॉर्मा. मैदा पण एकदम हे करून ठेवलाय पिळून. आता फुलायची वाढव फुलायची. सो गाईज फायनली चिकन रेडी, फ्लेवर्स मेयोनीज रेडी, मेयोनीज रेडी, रोटी रेडी. आता फक्त खायची देरी. जा जा. शॉर्मा हा हा हा. ओ माय गॉड मस्त दिसते. जास्त नको टाकू ना चिकन. हा आता खाऊ. सो गाईस आता खायची बारी आली. पेपर नाही भेटला असंच खातो. काय आलं कसं तिनेच बनवलं पण एक नंबर झाला. सेम शोरमा फक्त पिटा ब्रेड. सो गाईस खाणं पिणं झालं. आता टाइम मला ब्लॉगिंग करायचा. आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.